ओम श्री सद्गुरुवे नमः. गंगा दशहराच्या पर्वकाळात आज आपण चंद्रभागा नदीबद्दल जाणून घेणार आहोत. श्री क्षेत्र पंढरपूर हे भीमा नदीच्या तीरावर आहे. भीमा नदीला बिवार देखील म्हणतात. ही नदी येथे अर्धचंद्राकार वाहते म्हणून तिला चंद्रभागा हे नाव आहे. याविषयी आख्यायिका सांगितली जाते की शापित चंद्राने येथे येऊन ह्या तीर्थात स्नान केले व तो शापमुक्त झाला. म्हणूनच ही नदी अर्धचंद्राकार वाहू लागली व लोक तिला चंद्रभागा म्हणू लागले. काही संशोधकांच्या मते भागवताच्या स्कंद 5 अध्याय 19 मधील 18व्या श्लोकात हिंदुस्थानातील महान नद्यांचे वर्णन करताना भागीरथी व चंद्रभागा या नद्यांचे अस्तित्व दाखवले आहे. तसेच महाभारताच्या भीष्म पर्वात अध्याय 9 मध्ये देखील चंद्रभागा नदीचा उल्लेख केलेला आढळतो. आनंद रामायणात देखील भीमा नदीचा उल्लेख आढळतो. प्रभू रामचंद्रांनी सीतार्थ शोधार्थ लंकेला जाताना या तीर्थक्षेत्राला भेट दिल्याचा प्रसंग वर्णिला आहे. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे असे म्हणत ज्या वाळवंटी सकल संतांची मंदिरयाळी कीर्तनरंगी नाचत नामघोषात मग्न होऊन कृतार्थ झाली त्या वाळवंटात नाचत जयघोष करावा. अनेक भाविक पंढरीत पाऊल ठेवतात. प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. ज्या भक्तराज पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी परब्रह्म परमात्मा पांडुरंग आला आणि त्याच्या प्रार्थनेनुसार त्याने दिलेल्या विटेवर युगे 28 भक्तांना दर्शन देऊन कृतार्थ करण्यासाठी भीमा तरी उभा राहिला आहे. त्या पुंडलिकाचे दर्शन घेतात. चंद्रभागेच्या वाळवंटात अन्य संत मंडळींचे समाधी स्थाने आहेत. नदीचे पात्र विशाल अर्धचंद्राकार व देखणे आहे.